श्री स्वामी समर्थ. जीवनामध्ये काहीही चांगले होत नाही. तुमच्या जीवनामध्ये खूप कष्ट आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, संकट आहे, आजारपण आहे. काही केल्याने कर्ज फिटत नाही. दुःख, दारिद्र्य, आजारपण दूर होत नाही. तुमची पाठ सोडत नाही. तुम्ही भरपूर कष्ट करता, मेहनत घेता, तरीही तुम्हाला यश मिळत नाही. मग तुमच्या कोणत्या गोष्टी आहेत, तुम्ही कोणत्या चुका करता, या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. प्रत्येक वेळेस तुमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या घडत नसतील, तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नसतील, तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, तर तुम्ही या गोष्टी बंद करायच्या आहेत. प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या जीवनामध्ये काहीही नाही, माझं जीवन हे आनंदी नाही, माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, दारिद्र्य आहे, संकट आहे, माझं जीवन हे चांगलं नाही, माझं नशीब चांगलं नाही, असे बोलणे तुम्ही बंद करा. कारण आपल्या जीवनामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्या पटकन आकर्षित होतात. त्या गोष्टींना आपण पटकन आकर्षित करतो. जर जीवनामध्ये या गोष्टी घडत असतील आणि तुमच्याही मनामध्ये हेच विचार चालू असतील, तर त्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात. म्हणून जीवनामध्ये कितीही कष्ट असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल, कर्ज असेल, काहीही असेल, तरीही तुम्ही पॉझिटिव्ह बोला. दुःखामधून मी बाहेर येणार आहे, संकट दूर होणार आहे, कर्ज फिटणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने माझं जीवन हे आनंदी होणार आहे. स्वामींवर विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. स्वामी महाराजांनी आपल्याला जीवन दिलं आहे. सुखाचे व दुःखाचे दिवसही स्वामीच देणार आहेत. काही वेळा स्वामींची इच्छा असते, स्वामी परीक्षाही घेतात. त्यामध्ये तुम्हाला हार मानायची नाही व प्रत्येक संकटांना तुम्हाला सामोरे जायचं आहे. तसंच दुःखापाठोपाठ सुख येणारच आहे. म्हणून स्वामीवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.